वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. ठाकूरपाडा गाव जर म्हटलं तर एकही अंदाज अपना अपना. आमचे पिंटू शेठ साहेबांचं आगमन झालेलं आहे. साहेब आपलं मनपूर्वक असा हार्दिक हार्दिक स्वागत आहे, कारण की स्पर्धा आपल्या गावाची आहे आणि औक्षण सोहळ्यामध्ये सर्वच आयोजक कमिटीने गावकऱ्यांना सांगितलं की कुठल्या प्रकारे आपल्या खेळामध्ये राजकारण करायचं नाही आहे, हेच वाक्य महत्त्वाचं आहे. पण आमचे दादा कॅप्टन म्हटले तेव्हापासून हॅट्रिक मारली. चला जाऊया मॅचकडे. पंचांचा इशारा देतोय, गेम इज ऑन. सामन्याला होतीये सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरून फटका जबरदस्त आहे. क्षेत्ररक्षक फक्त इकडनं मात्र पाहण्याचं काम करतील. चेंडू निघून गेलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून 4 धावांकरिता चौकार. अक्षय ठाकरे जर बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 षटकार ठोकतायत तर 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. ओम ठाकरे यांच्या माध्यमातून पारितोषिक देण्यात येईल. इकडनं मात्र चांगला चेंडू डिलिव्हर्ड केला. बॅटरला मात्र निर्धाव चेंडू इकडनं हाताळण्यामध्ये यशस्वी ठरलेत. बॅटरला डॉट करून गेलाय. दोन्ही चांगले संघ आहेत. एक चांगली लढत, चुरशीची लढत नक्कीच पाहायला मिळेल इकडे. या दरम्यान चेंडू फटका सुंदर आहे. लॉंग ऑनच्या डोक्यावरून पाठवलाय. काय फलंदाजी होतीये. पहिल्यांदा लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नव्हते, लॉंग ऑफला फटका एक्झिक्यूट केला. त्यानंतर लॉंग ऑनला नव्हते, लगेचच लॉंग ऑनला स्ट्रोक एक्झिक्यूट केलं जातं. यालाच तर म्हणतात खऱ्या अर्थाने क्लास क्रिकेट. क्लास क्रिकेटचं इकडनं पवित्रा स्पष्ट करण्याचं काम बॅटरनं केलंय. या चेंडूवर आले धावा 2. या 2 धावांच्या मदतीने धावफलक जर पाहिलं तर आता 6च्या घरामध्ये. नेक्स्ट बॉल फुलटॉस एडवा बॅटने अक्रॉस द विकेट. कोणताही क्षेत्ररक्षक उपस्थित नाहीये. चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरिता चेंडू आता आणायला जावा लागेल. चौकाराला या चेंडूवर. आपण पाहता या चौकाराच्या मदतीने धावफलक आता 10च्या घरामध्ये. नेक्स्ट बॉल फटका सुंदर आहे. एक्स्ट्रा कव्हरला वाडा शॉट. टायमिंग जबरदस्त. फॉलो थ्रो चांगला या फटक्या मागे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करतायत. चेंडूला स्टॉप करण्यामध्ये यशस्वी ठरलेत. 2 धावा स्वतः संघाकरिता इकडनं मात्र रोखलेत. कूल मॅन पाहू शकता जल्लोष केला जातो मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थाने हेच प्रीमियर लीगची मजा, हीच आहे खऱ्या अर्थानं. हरेश ठाकरेने चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केले. त्या ठिकाणी स्वतः संघाकरिता 2 धावा वाचवलेत. नेक्स्ट बॉल चांगला चेंडू आहे, परंतु इकडे पंच आमच्या बाजूने बोलतील काय. आउटसाइड द ऑफ स्टंप खूप जास्त बाहेर. अवांतर धावे चेंडूवर आली आहे. अवांतर धावेच्या मदतीने जर आपण पाहिले धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचले गेले ते म्हणजेच 13च्या घरामध्ये. फुलटॉस चेंडू अडवा बॅटनं क्षेत्ररक्षक कोणताही उपस्थित नाहीये. चेंडू निघून जाईल खाली क्षेत्रामधनं. 4 धावांकरिता चौकार. सतरा धावा धावफलकावर लावले गेले. चांगली बॅटिंग इकडनं पाहायला मिळते फलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. चांगल्या पद्धतीनं अटॅकिंग क्रिकेट इकडनं मात्र खेळलं गेले. आपण पाहता पहिल्या षटकाचा खेळ इकडनं संपलाय. षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजी मार्क वर्ण सज्ज होत असताना आपण पाहतायत गोलंदाज सुभाष ठाकरे. पॉवर प्लेचं 2रं षटक. चला सामना लगेच सुरू करायचा. जास्त वेळ खर्च करायचा नाहीये.
आपण पाहू शकता गोलंदाज सुभाष ठाकरे आता मात्र सज्ज झाले षटक क्रमांक दुसरे घेऊन, वैयक्तिक पहिलं, संघातर्फे दुसरं षटक घेऊन. व्हेरी फर्स्ट बॉल. या षटकातील पहिला चेंडू, बॅटची कडा, तिकडे मात्र एसटी रक्षकाने चुकी केली आहे, कुलमॅनने चुकी केली आहे एवढंच म्हणावं लागेल. सुभाष ठाकरे आता स्वतःवर निराश आहेत, कारण मोठी विकेट प्राप्त करण्याची संधी होती, ती विकेट प्राप्त करण्याची संधी जी आहे ती गमावली आहे, कारण जेल सोडला आहे. हरीश ठाकरे जर अजून एक जेल ड्रॉप करतायत तर 500 रुपयाचं पारितोषिक त्यांना देण्यात येईल सागर ठाकरे यांच्या माध्यमातून. हा चेंडू मात्र स्टेट बॅटनं उडवलाय, चेंडू हवेत गेलाय, क्षेत्ररक्षक कोणताही उपस्थित नाहीये. एका टप्प्याने आता मात्र चेंडू निघून जातो क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. 4 धावांकरिता मोठा स्ट्रोक, चौकार. चला मॅच बॉल आलाय. आपण पाहताय चौकाराच्या मदतीने आता धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचले गेले. धावफलका जर आपण विचार केला तर धावफलक 22च्या घरामध्ये आता जाऊन पोहोचले. हा चेंडू चांगला आहे, ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. फक्त आणि फक्त सिंगल धाव, सिंगलपेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. सिंगलच्या मदतीने आता मात्र धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचले गेले ते म्हणजे 23-23च्या घरामध्ये. या दरम्यान चेंडू आडवा, बॅटनं काय फटका एक्झिक्यूट केलाय, टायमिंग किती चांगलं जुळालंय आणि येस जबरदस्त टायमिंग जुळालंय. चेंडूला फेकून दिलाय, पंचांचा इशारा आलाय, पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिली जाते, वाट पाहिली आणि इकडनं मात्र वाट लावली आहे. 6 धावा, बिग हिट, षटकार आलाय. जबरदस्त फटकेबाजी. हा चेंडू चांगला आहे, ही लेंथ चांगली आहे, या लेंथवर गोलंदाजी करावी लागेल, कारण तुम्ही जेव्हा एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक लावता तेव्हा आउटसाइड द ऑफ स्टंप पुलर लेंथ गोलंदाजी करणं तुम्ही गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने आता मात्र सुभाष ठाकरे यांनी चांगला चेंडू डिलिव्हर देखील इकडे केलाय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये, डॉट बॉल आलाय. या दरम्यान चेंडू आडव्या बॅटनं स्लॉक करत असताना चेंडू गॅपमध्ये चाललाय, क्षेत्ररक्षक तिकडनं पुढे येत आहेत. एकदा पूर्ण झाली आहे, दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न, चुकी केली आहे. तुम्ही थांबणं गरजेचं नाही आहे, जेव्हा चेंडू येईल तेव्हा चेंडूला लगेच रिटर्न करणं हे गरजेचं आहे. इकडे चुकी केली, चेंडू हातामध्ये ठेवलेला, दोन्ही बॅटरकडे संधी होती 2 धावा पूर्ण करण्याची, लगेच दोन्ही बॅटर्स 2 धावा पूर्ण करतायत. ते 2 धावांच्या मदतीनं षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरं संपलंय. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा जे आहेत ते म्हणजेच 31, 31 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. आपण पाहताय षटक क्रमांक दुसरे इकडे संपलंय. 2 षटकांच्या अखेरीस 31 धावा धावफलकावर. नेक्स्ट बॉल, फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये गेलाय, स्वतः गोलंदाज डाऊन द बॉल, इकडनं चांगल्या पद्धतीने झेल पकडला गेलाय. मोठा आद्रा मैदानाच्या आतमध्ये बसलाय. जो बॅटर चांगली बॅटिंग करत होता त्याला आता मात्र सलामवीराला डगआउटला पाठवण्यामध्ये यशस्वी ठरलेत फलंदाज
संजय ठाकरे इज बॅक टू द डगआउट. बिग विकेट इज डाऊन. मैदानाच्या आतमध्ये कोण आलाय? कालच्या दिवसाचा हिरो वेदांत मैदानाच्या आतमध्ये आलाय. काय कमालीची फटकेबाजी कालच्या दिवसामध्ये वेदांतनं केली होती. स्वतः या संघाकरिता चांगला खेळ करत असताना त्याने विजय प्राप्त करून दिलं होतं. तोच वेदांत आलाय. वेदांत ठाकूर आलाय मैदानाच्या आतमध्ये. या दरम्यान चेंडू चांगला आहे. चांगल्या लेंथवर होता चेंडू. पंच इकडनं मात्र फलंदाज पंचांकडे पाहतोय. चांगल्या लेंथवर चेंडू होता. पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने मुवमेंट जरूर प्राप्त केले चेंडूनं, परंतु चांगल्या पद्धतीने चेंडू इकडनं निर्धाव स्वरूपामध्ये हाताला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता होती. वेदांतची चांगली बॅटिंग करतायत. कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ गोलंदाजी असो अथवा फलंदाजी त्याने चांगला केलाय, परंतु आजच्या दिवसामध्ये देखील त्या पद्धतीची बॅटिंग करावी लागेल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू चांगला आहे. शरीरभेदी चेंडू होता. एक धाव तिकडे पूर्ण झाली आहे. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतंय. त्या ठिकाणी फक्त एकाच धावेवर समाधान मानलं जात आहे. काय जबरदस्त गोलंदाजी केली जाते या षटकामध्ये. गोलंदाज जर आपण पाहिलं तर हर्षलनं जबरदस्त गोलंदाजी केली आहे. हर्षल भोईर चांगली गोलंदाजी करताना या षटकामध्ये दिसलेत. हर्षल भोईर यांच्या गोलंदाजीचा जर आपण विचार केला तर त्यांनी अजूनपर्यंत चेंडू हाताळलेत ते म्हणजे 3 धावा त्याने खर्च केलेत फक्त, आणि फक्त 1 धाव त्याने खर्च केली आहे. नेक्स्ट बॉल. हा चेंडू फटका जबरदस्त आहे. वाडा शॉट. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. तिकडे चुकी घडली आहे. क्षेत्ररक्षक अगदी योग्य पद्धतीने लावला गेला होता, परंतु झेल झाली आहे ड्रॉप. सुभाष ठाकरे आता निराश आहेत, कारण झेल घेणं गरजेचं होतं का? तर हां, गरजेचं होतं. इकडे मात्र संधी निर्माण झाली होती. गोलंदाजाने जी संधी निर्माण करून दिली होती संधीचं सोनं करू शकले नाही क्षेत्ररक्षक. झेल ड्रॉप झालाय. 2 धावा तिकडे पूर्ण केलेत. 2 धावांच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचले 34-34च्या घरामध्ये. एक गडी बाद 34 अशी स्थिती आपण पाहतोय. हा चेंडू मात्र फुल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक जज करतायत चांगल्या पद्धतीने. आता झेल पकडला गेलाय. हद्र क्रमांक 2 बसलाय. सलामीची जोडी आता मात्र डगआउट मध्ये गेली आहे. नवीन फलंदाज ॲडव्होकेट अल्पेश ठाकरे आलेत मैदानाच्या आतमध्ये. क्रमांक 4 वर कालच्या दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने फिनिशरचा रोल इकडनं मात्र स्पष्ट केला होता या बॅटरनं. पहिलाच बॉल फेस करत असताना हलक्या हाताने इकडनं मात्र डिफेन्स करत असताना 1 धाव पूर्ण झाली. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? तिकडे मात्र एकाच धावेवर समाधान मानलं जाते. षटकाई झाली आहे समाप्ती. आपण पाहता या षटकामध्ये काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. फक्त आणि फक्त धावा जर आपण पाहिल्या तर 4 खर्च केलेत. एकदा टाळ्या व्हायला हव्या त्या गोलंदाजासाठी. जबरदस्त गोलंदाजी त्याने दर्शवली आहे, कारण जिकडे 2 षटकांमध्ये 31 धावा होत्या त्यानंतर कमबॅक हे करणं गरजेचं होतं, आणि कमबॅक करत असताना वेदांत सारख्या बॅटरच्या विरोधामध्ये त्याने चांगली गोलंदाजी केली आहे. 1 विकेट प्राप्त करत 2 विकेट ॲक्च्युली प्राप्त करत असताना 4 धावा त्याने खर्च केल्या. एक महत्त्वपूर्ण कमबॅक करणारं षटक त्यानं हाताळलंय. सांग राणी सांग तुझा राजा तू मला
या दरम्यानचा पहिलाच बॉल आडवा बॅटने एक्झिक्यूट केला. चेंडू चालला डीपमध्ये. क्षेत्ररक्षक तिकडने येत आहेत. जोपर्यंत चेंडूला फील्ड करतील, फेकी करतील, तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल धाव. आता सुभाष ठाकरे यांच्याकडे संधी आहे. धावांना पूर्णविराम लावण्याची संधी आहे. कारण गेल्या षटकामध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे ना हर्षलनं, त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून आता गोलंदाजी करावी लागेल. स्ट्रायकिंग एंडवर जर आपण विचार केला तर आता तो बॅटर आलाय ज्याने जबरदस्त खेळ केलाय, परंतु या सामन्यामध्ये थोडाफार चाचपडताना तो देखील दिसलाय. अर्थातच वेदांत ठाकूर इकडनं दमदार फटकेबाजी करावी लागेल वेदांत ठाकूरला. क्षेत्ररक्षण थोडंसं वेगळ्या पद्धतीने वेदांत ठाकूर याच्याकरिता लावलं गेलंय. हा चेंडू जबरदस्त आहे. खोलवर टप्प्याचा होता, परंतु आउटसाईड द ऑफ स्टंप. पंचांच्या बाजूने वलतायत. पंचांचा इशारा आलाय. अवांतर धावे चेंडूवर येईल. अवांतर धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचले ते म्हणजेच 37-37च्या घरामध्ये. या दरम्यान चेंडू मात्र पुल केलाय वेदांतनं. क्षेत्ररक्षक जज करतायत आणि वेदांतची मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये आता आली आहे. जल्लोष क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेम्यामध्ये. ओहो, ये शोर उभर रहा है मैदान के अंदर. कौन जा रहा है? देवा ठाकूर. देवा ठाकूर जेव्हा मैदानाच्या आतमध्ये गेले एका क्षणासाठी असं वाटलं की इंटरनॅशनल क्रिकेटचा एखादा महत्त्वपूर्ण खेळाडू जसं की विराट कोहली मैदानाच्या आतमध्ये जातोय की काय. जल्लोष पाहू शकता. अपेक्षा खूप साऱ्या देवा ठाकूर याच्याकडनं. देवा ठाकूर जर बॅक टू बॅक 3 चेंडूवर 3 षटकार ठोकतायत तर नितेश ठाकरे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाण्यापूर्वीच या ठिकाणी पारितोषिक लागले. म्हणजे पाहू शकता किती क्रेज आहे या बॅटरचा, या खेळाडूचा क्रेज किती आहे. गोलंदाजी तर चांगली त्याची पाहिली सातत्याने आपण, परंतु इकडनं फलंदाजी कशा पद्धतीने करेल ते मात्र पाहण्यायोग्य राहील. देवा ठाकूर याच्या विरोधामध्ये देखील मोठं चॅलेंज आहे. कारण सुभाष ठाकरे जे चांगले खेळाडू आहेत, खऱ्या अर्थानं अनेक वर्षापासून चांगला खेळ करतायत, चांगलं क्रिकेट खेळतायत. नेक्स्ट बॉल. या दरम्यान चेंडू मात्र फटका सुंदर आहे. चेंडू चालाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक तिकडे येत आहेत. एकदा पूर्ण झाली आहे. कूलमॅन जोपर्यंत चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत 2 धावा अगदी एक धाव या ठिकाणी मात्र पूर्ण केली जाते. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. अल्पेशकडे स्ट्राईक गेली आहे. क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर प्रत्येक चेंडू मागे बदलवलं जात आहे. अल्पेश करिता क्षेत्ररक्षणाचा दर्जा थोडासा बदलवला जातोय आपण पाहतोय. आपण पाहतायत ओम ठाकरे यांच्याकडनं देखील देवा ठाकूर याच्याकरिता पारितोषिक लागलंय. 1000 रुपयाचं पारितोषिक लागलं गेलंय. 6 रॅट्रिकसाठी आपण पाहताय आउटसाईड द ऑफ स्टंप. पंच आमच्या बाजूने वलतायत. पंचांचा इशारा आलाय. अवांतर धाव्या चेंडूवर येईल. या अवांतर धाव्याच्या मदतीने जर आपण धावफलक पाहिलं तर आता मात्र जाऊन पोहोचले ते म्हणजेच 39च्या घरामध्ये. फ्लाइट दिली आहे. फटका सुंदर आहे. गॅप मध्ये चालला. क्षेत्ररक्षक तिकडे येत आहेत पुढे. क्षेत्ररक्षण जबरदस्त लावलंय. सुभाष ठाकरे यांना माहीत आहे की अल्पेश सातत्याने स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेने जास्त प्रमाणात फटके खेळतो. त्याने लगेचच लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक थोडासा स्क्वेअर लेगला घेतला आणि तिकडे मात्र चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण आपण पाहत आहेत. हा फटका सुंदर आहे. देवाच्या बॅट मधनं क्षेत्ररक्षक पुढे येत आहे. जज करतात. वाडा कॅच. जबरदस्त रनिंग जे इकडनं मात्र पकडला गेलाय. देवा ठाकूर आजच्या दिवसामध्ये देखील निराश. बिग विकेट इज डाऊन. देवा ठाकूर इज अ बॅक टू द आउट.
नवीन फलंदाज आपण पाहतायत राहुल मैदानाच्या आतमध्ये आलाय. या षटकामध्ये काय जबरदस्त गोलंदाजी केली जाते सुभाष ठाकरे यांच्या माध्यमातून. शेवटचा एक चेंडू या षटकातील शिल्लक आहे. आपण पाहतायत 2 चेंडू ऍक्च्युली शिल्लक आहेत. एक चेंडू शिल्लक आहे. हा चेंडू मात्र फ्लाईट दिली आहे. बॅटची एज लागली आहे तिकडे. आपण पाहताय चेंडू पडल्यानंतर बॅट लागल्यानंतर थोडासा खाली पडला, त्यानंतर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. निर्धाव चेंडू जी सांगता होती षटकाई झाली आहे समाप्ती. 4 षटकांच्या अखेरीस धावफलकाचा जर आपण विचार केला तर धावफलक 40च्या घरामध्ये. जिकडे 2 षटकांमध्ये 31 धावा होत्या ना, त्यानंतरच्या 2 षटकांमध्ये काय गोलंदाजी केली आहे. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. हर्षलनं 4 धावांचं षटक हाताळलं. त्यानंतर सुभाष ठाकरे यांचा जर आपण विचार केला तर त्यांनी देखील या षटकामध्ये धावा फक्त आणि फक्त खर्च केले, त्या म्हणजेच 5. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच रेडी राहायचे. नेक्स्ट मॅचचा टॉस दोन्ही टीमचे कर्णधार एका बाजूनं प्रेम एंटरप्राइजेस आणि त्यांच्या विरोधामध्ये ओम साई दाबा. प्रेम एंटरप्राइजेस आणि ओम साई दाबा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचे. चला शेवटच्या षटका लगेच सुरुवात करायची. स्लॉग ओव्हरचं षटक आपण पाहतायत. आपण पाहतायत शेवटच्या षटकाकरिता आदेश आलेत. चला सामना सुरू करायचा आहे. पंच शेवटचं षटक आदेश. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला चेंडू फुल टॉस आणि पुल केलाय पॉवरफुल सक्सेसफुल पॉवर जनरेट करणारा हा स्ट्रोक आलाय. बॅटर आपण पाहतायत अल्पेश ठाकरेच्या बॅटमधनं हा बिग हिट षटकार. आपण पाहतायत अल्पेश ठाकरे जर 6 हॅट्रिक पूर्ण करतायत तर अक्षय ठाकरे यांच्याकडनं 1500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. या दरम्यान चेंडू मात्र सोडून दिलाय. पंच आमच्या बाजूने बोलतील. पंचांची दोन्ही आज समांतर रेषेमध्ये धाव इकडनं अवांतर प्राप्त होतीये. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक जर पाहिलं तर आता पुढे जात असताना जाऊन पोहोचले गेले ते म्हणजेच 47. हा चेंडू चांगला आहे. चांगला चेंडू आहे. परफेक्ट लेंथवर होता. एक धाव तिकडे पूर्ण झाली आहे. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतो. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण झालंय आणि येस मोठा आदरा आता बसला इकडे. अल्पेश ठाकरे बिग विकेट इज डाऊन आणि जल्लोष मैदानाच्या आतमध्ये. सुभाष ठाकरेच्या चेहऱ्यावर आनंदमय हास्य आणि अल्पेश ठाकरे बॅक टू द आउट. नवीन बॅटर आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये आलाय करण ठाकरे. शॉर्ट पॅकेट ऑन डायनामॅन. मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे. आपण पाहताय अक्षय ठाकरे यांच्या माध्यमातून करण ठाकरे करता प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. पहिल्यांदाच असं पारितोषिक लागलंय. हे पारितोषिक खूप कमी वेळेला लागताना आपण पाहिलंय या स्पर्धेमध्ये. या दरम्यान चेंडू मात्र चांगला आहे. बॅटच्या आतमध्ये लागला आहे. क्षेत्ररक्षक डीपमधनं येत आहेत पुढे. एक धाव तिकडे पूर्ण झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने थ्रो इकडनं आलाय जरूर, परंतु क्षेत्ररक्षक दोन्ही बॅटरकडे संधी होती 2 धावा पूर्ण करण्याची अगदी सहजरित्या. दोन्ही फलंदाज इकडनं मात्र 2 धावा पूर्ण करतायत. या 2 धाव्यांच्या मदतीनं आपण पाहताय धावफलक 50 रन. अर्धशतक पूर्ण झाले फलंदाजी करणाऱ्या टीमचं.
आपण पाहताय ऋषभ ठाकरे यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक करिता 1000 रुपयाचं पारितोषिक इकडनं लावलं गेलं. गोलंदाजाकरिता चेंडू हवेत गेलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक घेण्याचा प्रयत्न करतोय, जज करतोय. चांगल्या पद्धतीने आता झेल टेकन केलाय. विकेटची संधी इकडे होती आणि विकेट प्राप्त देखील केली गेली आहे. बॅटरला आता डगआउटला पाठवलं गेलंय. 11 क्रमांक जर आपण पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये आता बसला गेलाय, तो म्हणजेच 6वा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. जे नवीन बॅटर आले त्यांच्याकरिता पारितोषिक लावलं गेलंय. यश तरे यांच्या माध्यमातून या दरम्यानचा चेंडू काय घडलाय, अराउंड डिलेक्स ट्रिपल आचित झालेत बॅटर. एसटी दाखवली आणि एसटी वाकवली गेली. फर्निचर डिस्पॅच केलं गेलंय. बॅटरला आता मात्र डगआउटला पाठवलं गेलंय. आपण पाहतायत विकेट हॅट्रिक करिता आता मात्र 6000 रुपयाचं पारितोषिक लागलं गेलंय. पवन तरे आणि त्याचबरोबर तेजस तरे यांच्या माध्यमातून आपण पाहतायत गोलंदाज आदेश करिता विकेट हॅट्रिक जर पूर्ण केली तर 6000 रुपयाचं पारितोषिक आणि त्याचबरोबर ऋषभ ठाकरे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक. 7000चा एक चेंडू. गोलंदाज आता हाताळण्याकरिता सज्ज झालाय. विकेट हॅट्रिक होईल का पूर्ण? चेंडू हवेमध्ये गेलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. 4 धावा. चौकार आलाय. निराश आहे गोलंदाज. 7000 रुपये गमावलेत. पहिल्या इनिंगची समाप्ती झाली. आपण पाहतायत पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावफलकावरती धावा जे आहेत ते लागले गेलेत 54. 54 धावा आणि 55 धावांचं टार्गेट आता समोर सेट केलंय. 55 धावांचं टार्गेटचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल चला जाऊया टॉस बॉक्स मध्ये. तिकडे सज्ज आहेत पॉवरफुल कॉमेंटेटर सुनीलजी पवार सर. अनेक अनेक धन्यवाद व्हॉइस ऑफ भिवंडी. निश्चित हर्ष पाटील. तर आमच्यासोबत पाहतोय की दोन्ही टीमचे कॅप्टन निश्चित एकीकडे पाहतोय की आपण प्रेम एंटरप्राइजेस टीम म्हणजे माजी सरपंच सन्माननीय शिवनाथ ठाकरे साहेबांचा संघ आणि त्या टीमचे संगणक म्हणून पाहतोय आपण प्रणय ठाकरे. तर दुसरीकडे पाहतोय आपण निश्चित ओमसाई डाबा टीमचे संघमालक त्यांचे चिरंजीव स्वतः ओम आणि टॉस करण्यासाठी प्रमुख मान्यवर आमचे 40+ चांगले खेळाडू. तर निश्चित टीमचे कॅप्टन निश्चित जयवंत दादा आमचे लाडके दादा जयवंत दादा आपलं स्वागत आहे. आणि टॉस करण्यासाठी पाहतोय की आपण का होईना पण ठाकूरपाडाचे एक ग्रेट व्यक्तिमत्व निश्चित पाहतोय आपण ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला ट्रॉफी स्पॉन्सर केली असे विशालजी ठाकरे आणि आमचे शत्रुघ्न दादा या दोन्ही मान्यवरची आपण टॉस करून घेणार आहोत. हा कॉईन आहे. कोण मागणार? शत्रुघ्न दादा यांचे शुभस्ते टॉस. काटा आलाय पण आलाय इथं काटा. पाहुण्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. दादा आपण यायचं आहे. प्रणय सर्वप्रथम नाणेफेकीचा कॉल झालेला आहे. नाणेफेक जिंकलेला आहे. 3 मधून 2 पराभव 1 विजय. चौथा सामना आहे या लीगमध्ये. जर तुम्हाला अजून टिकून ठेवायचं असेल हा सामना तुमच्या टीमला जिंकायचा आहे. त्यापूर्वी मात्र निश्चित कालचा दिवस फुल एन्जॉय केला. काय बोलशील या आयोजनाबद्दल थोडक्यास? एकाच मंचावर संपूर्ण गाव आहे.
आता तर आम्हाला ही मॅच करू आणि मरोची आहे. आता आम्ही प्रयत्न करू. काल आम्ही जिंकायची मॅच हारलो, थोडीशी मिस्टेक झाली. आता या मॅचमध्ये 100% देण्याचा प्रयत्न करू. मी प्रश्न काय विचारलो तर जाऊ दे, ते अपोजिट सांगितलं तुम्ही. नाणेफेक जिंकलेली आहे, नाणेफेक जिंकला तर सर्वप्रथम काय निर्णय असेल? फिल्डिंग करू. खूप खूप शुभेच्छा. इथं थांबायचं आहे. माझ्यासोबत नो डाऊट आमचे जयवंत दादा. आयुष्य असं असते माणसाचं की प्रत्येक माणसाचं स्वप्न असते की आमच्या गावासाठी का होईना गावाचं नेतृत्व करण्यासाठी संधी कधी मिळेल. आणि शेवटी मात्र जयवंत दादा आज तो दिवस उजाडलाय. संगणक तुमचं स्वप्न होतं की ठाकूरपडा टीमचं मी कॅप्टन बनणार, शेवटी तो योगायोग जुळून आलाय. पहिल्याच वेळेस संगणक बनल्याबद्दल काय बोलशील? मला चानस दिल्याबद्दल त्यांचा मी धन्यवाद करतो. कबीर दादा, निश्चित सामना खूप महत्त्वाचा आहे. संघ मालक आहे. आयुष्यामध्ये मी हे रिपीट करतोय की प्रत्येक व्यक्ती स्वप्न काय असतो संगणक बनलं आणि संगणक बनला, हीच सर्वात मोठी बाब आहे. आणि ते संपूर्ण क्रेडिट ओमसाई डाबाचे मालक आमचे कबीर दादा यांच्याकडे जातो. प्रथम बॅटिंग करायची आहे, सामना जिंकावाच लागेल. तर 5 षटकामध्ये कितपत जाण्याचा प्रयत्न असेल? 55 ते 60. आतापर्यंत जर पाहिलं आपण 3-0ची लीड तुमच्याकडे आहे. हा सामना जर जिंकावा लागेल तर तुम्हाला उच्च कोटीचं प्रदर्शन करावं लागेल. त्यासाठी 11 खेळाडूच्या यादीमध्ये यावेळेस काही परिवर्तन पाहायला मिळेल? फक्त एकटाच पर्यंत. तो कोण असेल? ठीक आहे, ठीक आहे. एंट्री झाली, ग्रेट झाली. एक परिवर्तन आणि टीमच्या कॅप्टन या नात्याने त्याची एंट्री झालेली आहे. तर टॉस बॉक्समधून सूचना अशी आहे की पाहतोय प्रेम इंटरप्रेट टीमने नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम या टीमने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. पहिल्या चेंडूवर मात्र विकेट. चांगली सुरुवात. दिनेश बाद होतोय. प्राप्त करतोय गोलंदाज. पाहतोय आपण संजय ठाकरे. आदेश म्हणजे सोनू, तुझ्यासाठी सुवर्ण संधी असेल. सोनू, जर आपण षटकाराची हॅट्रिक करताय तर तुमचे निकटवर्तीय जवळचे मित्र ऋषभ ठाकरे यांच्याकडून तब्बल 1000 रुपये दिले जाईल. 3 डॉट जरी घेतले, 3 चौकार जरी मारले, 3 षटकार जरी मारले तरी आपल्याला 1000 रुपये ऋषभ यांच्या माध्यमातून देण्यात येईल. 3 निर्धाव चेंडू जरी घेतले आपण लगातार, ती पण हॅट्रिकच होते. सज्ज होताना पाहतोय आपण संजय ठाकरे. समोर नौका बॅटर 40+ आहे भगवान ठाकरे. चांगला चेंडू सन्मान देऊन फक्त पुश केलंय. अतिशय वेगात एक चोरटी धाव. इथं मात्र निशाणा लागत नाहीये. आल्या पावली मात्र भगवान ठाकरे एका धावने आपला खाता उघडतोय. टीमचं खातं उघडलं गेलं. एवढं मोठं आव्हान नाहीये तरी मात्र ही जी टीम आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करणारी एकदम कडक आहे. कडक आहे भाई, कडक आहे. ये टीम बहुत ही इनका बोलबाला आहे. गावदेवी स्पोर्ट या टीमला सामना जिंकावा लागेल, कारण की पाहतोय आपण क्रिशे 11 हा संघ तिसरा सामना खेळतोय. त्यामधून 2 विजय संपादन केलेले आहे. त्यानंतर 2 सामने त्यांच्याकडे अजून आहे. पण गावदेवी टीमसाठी हा सामना कराय मराय. चेंडू सोडून दिले. लाईन कुठे चेक करतील पंच पाहतोय आपण. मूर्ती लहान पण कीर्ती महान असे आमचे पंच. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 2. ठाकूरपाडा प्रीमियर लीग पर्व पहिलं आणि दुसरा दिवस. सफल झाला. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. अतिशय अप्रतिम चेंडूची हाताळणी. आता मात्र पहिल्या षटकामध्ये संघर्ष करताना पाहतोय आपण गावदी स्पोर्ट टीमचे बॅटर सोनू यांनी काल उच्च कोटीची खेळी साकारली होती. आज मात्र ती खेळी करावी लागेल. यस ओके हम खेलेंगे, तो शब्द आठवतोय 1989 मधला. संजय ठाकरे अप्रतिम कामगिरी करताना या टीमच्या माध्यमातून. 40+ जर 6 खेळाडूचा विचार केला पण आयकॉन प्लेअरचा सर्वांनी खूप मोठे योगदान दिलेले आहे. या अस्पता कडक केडी के कडक 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 नाही आहे, हातात आहे आणि विकेटचं पतन.
लागेल. पण सध्याची परिस्थिती विचार केला आपण क्रिशे 11 टीमचं वर्चस्व कायम आहे. काय अप्रतिम अफलातून हाय क्वालिटीची बॉलिंग पाहतोय आपण. संजय ठाकरे इज अ ग्रेट 40+ खेळाडू. नवीन बॅटर रोशन हाताला माती लावताना आणि माती लावून बॅटिंगला सज्ज होताना. क्षेत्ररक्षण तोच कायम आहे, कुठल्याही प्रकारे परिवर्तन नाही. आमचे ऑपरेटर यांचंसुद्धा एक एक लफ्ज आम्हाला आवडतात, गायडिंग करतात. यस, यावेळेस पाहता चांगला चेंडू होता. इथं मात्र निश्चित संधी निर्माण झाली. इथं पाहतोय आपण चला आपण बोलू नका, कारण की हे गाव आपलं आहे. मी जे जर ऑप्शनच्या वेळेस सांगितलं की कोणी काही करू नका. हे बघा, कारण की जर तुम्हाला धाव घ्यायची असेल तर दोन्ही अँगलना स्ट्राईक सोडणं गरजेचं आहे. हे नियम आहेत आणि त्या नियमाचं सर्वांनी पालन केलं आहे. मनापासून कौतुक करेन. आतापर्यंत या स्पर्धेत कुठल्याही प्रकारे कालबोट लागला नाहीये, हाच एक मोठी गोष्ट आहे. आणि मैदानी पंत जे आहेत त्यांच्याकडे पूर्ण अधिकार आहे. एक चेंडू बाकी आहे पंच. एक अरे हो ना, एक चेंडू बाकी आहे सांगतो ना. एक चला आपण कुठल्याही खेळाडूंनी बोलायचं नाहीये. अरे आम्ही स्कोररला विचारत आहात ना भाई. सामना आता मात्र निश्चित रंगात रंगात आलाय आणि पूर्ण श्रेय द्यावं लागेल पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे पडझड कायम आहे. आणि असं वाटते की 55चा आकडा सुद्धा एक मोठं वाटायला लागलंय, पण विसरून चालता येणार नाही. दोन दिग्गज ठाकूरपाडा गावाची ढाण्यावाग अजून खेळाडू कक्षामध्ये बाकी आहेत. षटकार किंग, कुलमॅन, बरेचसे बॅटर अजून बाकी आहेत. सामना संपला नाही आहे मित्रांनो, कारण की आयुष्यामध्ये तुम्ही हार मानू नका. सज्ज होताना यश पात्र टर्न केले. रोशन चांगला बॅटर मी उल्लेख केला होता. यश पात्र निश्चित जेव्हा मोठे फटके येते तेव्हा मात्र दिमागाचा वापर करून दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि पंचाचा बोट आता मात्र आकाशाकडे. धक्का बसलाय आता मात्र तो मोठा. रोशन बाद. हे बघा, एक सर्व 6 टीमच्या संगणकांना महत्त्वपूर्ण सूचना आहे, कारण की आता मात्र लीगची शेवटची पातळी सुरू झालेली आहे आणि सामने रंगतदार होणार आहेत. पॉईंट टेबलवर सुद्धा नजर आहे. यासाठी तुम्हाला जर काही तक्रार करायची असेल फक्त टीमच्या कॅप्टननी समोर यायचं आहे. बाकीच्या कुठल्याही टीमच्या खेळाडूंनी यायचं नाही आहे. फक्त कॅप्टननी काय जो प्रॉब्लेम असेल तो आपण सांगायचा आहे. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त पाहताय आपण 3. धावचीच्या स्वरूपात बॅटर बाद झाला होता. ऐकून जर विचार केला आपण निश्चित स्ट्राईक आमचे भगवान शेठ येत राहतील स्ट्राईकला. आता मात्र येणारे 24 चेंडू आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 52 30मध्ये 52 पाहिजे होते. आता मात्र पहिलं षटक संजय ठाकरे यांचं अतिशय अप्रतिम. देवा लोकप्रिय खेळाडू या लीगमधला पाहतोय आपण. देवा ठाकूर कभी हार नाही मानेंगे. चला देवा, आपण आयोजक कमिटीचे मेंबर आहेत, तो वेळ कमी घ्या.
तीनच आहे. 3-3 अशी नाजूक स्थिती. काय अप्रतिम षटक हाताळलं गेलं संजय ठाकरेच्या माध्यमातून. सज्ज होताना पाहतोय आपण गोलंदाज देवा. आता मात्र शिली पॉईंटला एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. दबाव टाकण्यासाठी अतिशय अप्रतिम यावेळेस पात्र हा झेल आहे. हा झेल आहे आणि शेवटी मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. आता मात्र निश्चित ज्या टीमला आवश्यकता आहे तो बॅटर निश्चित मैदानाच्या आतमध्ये येईल. पण मात्र कौतुक करावं लागेल क्रिशे 11 या टीमचं. दबदबा कायम आहे. अक्षय इज द ग्रेट. बॅटिंग, टीम मॅनेजमेंट, संघमालक या तिन्ही गोष्टीवर मात केलेली आहे. की पाहते आपण या टीमचं सुद्धा तेवढं चांगलं प्रदर्शन पाहत नाही. पण हा ठाकूरपडा गावाचा करण अंबाळा हर्ष भोईर रफ्तार के सौदा करून बॅटिंग करताना लाईन कुठे चेक करतील. ऐकली जावा किती किती मिळाले पाहिजे. आणि अशी क्रिकेट कम फुटबॉल जास्त वाईट. यस, अतिरिक्त धावा मिळेल. इथं मात्र 3. टीमची धावसंख्या पुढे शकते. आता मात्र पाहतोय आपण 6. खराब चेंडू होता आणि विकेट किपिंग ची भूमिका आपण चांगली पाहिली नाही. सामना हळूहळू आता मात्र रंगतदार स्थितीकडे जाईल. कारण की सामना संपला नाहीये मित्रांनो. अजून खूप मोठे मोठे नाव बाकी आहेत. याच पात्र हा फटका पाहता आपण टर्न केलंय ऑन साइड कडे. निश्चित एक धाव पूर्ण. फक्त आणि फक्त एक सिंगल. कुलबँड हरीश सज्ज होताना पाहतोय आपण. आता मात्र स्ट्राईकला इथून निश्चित खूप मोठी अपेक्षा असेल कुलबँड या बॅटरवर. गावदी स्पोर्ट या टीमचं क्षेत्रक्षमध्ये थोडंसं परिवर्तन. धावसंख्या फक्त आणि फक्त 6. 3 गडीच्या मोबदल्यामध्ये. चला आपण वेळ जास्त घेता येत. धावसंख्या 7. गोलंदाज देवा सज्ज होताना. राईट टाइम ऑफ द विकेट. राईट टाइम ऑफ द विकेट. सज्ज होताना कुलमॅनला आक्रमण करणं गरजेचं आहे. खराब चेंडू होता आणि योग्य समाचार. लॉंग लेग बाउंड्री लाईन कडे चेंडू जाईल जाईल जाईल. सीमा पार आलाय हा मुकयाशिनी चौकार. एकदा होऊन एकत्र जमू नका आपण. खूप जास्त वेळ खर्च करतायत आणि वेळ कोणासाठी थांबत नाही मित्रांनो. आपण वेळेसाठी थांबू शकतो पण वेळ कोणासाठी थांबत नाही आहे. या चौकाने मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुढे सरकताना आता मात्र 11. सज्ज होताना गोलंदाज देवा. राईट टाइम ऑफ द विकेट. समोर कुलमॅन. चांगली बॅटिंगचं प्रदर्शन होते सध्या तरी. पलटी फटका. वाह भाई वाह. ये है कुलमॅन. हरीशच्या बॅटमधून लगातार दुसरा चौकार.
मात्र कमाल आणि धमलीचं प्रदर्शन पाहतोय आपण. असं वाटलं होतं की पहिल्या षटकामध्ये बॅकफुटला जाईल का गावदेवी स्पोर्ट, पण आल्या पावली कुलमॅन अप्रतिम बॅटिंगला सुरुवात करतोय. हा चेंडू दबाव दबाव साफ दिसतोय. देवा या बॉलरवर वाईटचा इशारा येतोय. टीमची धावसंख्या पुढे सकते आता मात्र जर पाहिली आपण 16. चमकदार सूर्याची किरण, गरम वातावरण आणि त्यापेक्षा गरम सामना पाहतोय आपण. गोलंदाज देवा मागला षटक हाताळताना राईट आर्मवर द विकेट. चांगला चेंडू होता, टॅप करण्याचा प्रयत्न. वाह, विकेट किपिंगची भूमिका खूप छान आहे. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहते धावफलकावर 16. अजून येणारे 18 चेंडू आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 18-39 असं समीकरण. यानंतर पाहतोय जे आपण ओमसई ढाबा विपक्ष प्रेम एंटरप्राइजेस. पहिल्या वेळेस आमचे जयवंतदादा यांनी कॅप्टनपद भूषवलं, त्याबद्दल खूप मोठं योगदान टीमचं. आणि हे बघा कबीर ठाकरे यांची कहाणी अलग आहे आणि माझ्यावर त्यांचं खूप मोठं प्रेम असते सातत्यानं पाहतोय आपण. धावसंख्या 16, 18-39. ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये एक छोटासा ब्रेक. जाऊया आपण डीजेकडे, ऐकूया मधुर संगीत. क्रिशे 11 टीमचे संगमालक शिक्षण महर्षी भिवंडीकरांचे करसनदादा ठाकरे साहेब आणि अक्षय ठाकरे, तर दुसरीकडे विद्यमान युवा सरपंच राज ठाकरे आणि पवन तरियाचा संघ आहे. हे एकच पटलावर संपूर्ण ठाकूरपाडा गावाला आणण्याचं काम आयोजक कमिटीच्या माध्यमातून. त्याचा परिणाम पाहतोय आपण की अप्रतिम अफलातून उच्च कोटीची हाय क्वालिटीची स्पर्धा. येणारे 18 चेंडू आणि 39 धावाचं आव्हान. आता मात्र गोलंदाज वेदांत. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र बाहेर निघतोय. काय अप्रतिम सुरुवात, रफ्तार चेंडूमध्ये होती, स्विंग मिळालं, आउट स्विंग पाहिलं आपण आणि हर्ष भोईर याला बीट केलंय. 2 षटक या बॉलरचे खूप निर्णायक ठरणार आहेत. युवा स्टार ऑफ, त्यानंतर युवा खेळूचं प्रदर्शन सातत्याने या स्पर्धेमध्ये खूप चांगलं पाहायला मिळालं. परत एकदा चांगला चेंडू, अगली चेंडू कुठं बरं झाले पाहायचे. ओ माय गॉड, जर थ्रो लागला असता तर विचार करावा लागला असता पंचाला, पण तसं काही नाही आहे. लेगबायच्या स्वरूपात एक सिंगल. या एखाद्याने टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 17 आणि कुठल्या टीमला होईल खतरा. येणाऱ्या बॅटरमध्ये पाहतोय आपण बुमबुम सुभाष ठाकरे. जेव्हा मोठं टार्गेट असते पहिल्या षटकामध्ये फक्त 3, त्यानंतर मात्र अजून आपला क्रम पाठीमागं ठेवला त्यांनी. कॅप्टनचा विचार असतोय की फिनिशर जो खेळतो त्याला शेवटचे 12 बॉल जरी मिळाले तरी तो सामना फिरवण्याची क्षमता ठेवतोय. हेच कारण असेल. पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र लाईन चेक करतील पंच आणि होय निश्चित पाहतोय आपण वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत बदल, धावसंख्या 18. वेदांत मारा करतोय. व्हीआयपी डॅश या टोकाकडनं समोर कुलमॅन. खूप मोठी अपेक्षा गावदीसपूर या टीमची, कारण की या टीमला सामना जिंकणं गरजेचं आहे. याच पातळीवर बॅटने फटका आहे. स्कोडलेकडे चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हलिंग करतोय. क्षेत्ररक्षक त्यांना पंबलिंग पाहायला मिळालं आणि इथं मात्र एका ट्रॅकवर 2 गाड्या, म्हणजे ॲक्सिडेंट होणार आणि आता मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. अजून एक धक्का बसलाय तो गावदी स्पोर्ट या टीमला. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर पाहतोय आपण विकेटचं पतन धावचीच्या स्वरूपात. आता मात्र अपेक्षा नवीन ओझं अंगावर घेऊन वेगवान पावलाने बुंबुन सुभाष ठाकरे खेळपट्टीकडे रवाना होताना, कारण की त्यांच्यासमोर सुद्धा खडतर आव्हान आहे. या टीमची एक खासियत जर विचार केली आपण, बॅटिंग मजबूत आहे पण बॉलिंग कुठेतरी कमतरता आहे. पण त्यापेक्षा उलट क्रिशे
11 टीमची बॉलिंग अटॅक सर्वात महत्त्वाचा आहे आणि त्या महत्त्वाचा दोहा एक म्हणजे वेदांत 2 षटक आणि आता मात्र कठीण अग्निपरीक्षा असेल वेदांताची, कारण की समोर टेनिस क्रिकेटमध्ये जागतिक स्तरावर ज्यांनी आपल्या नावाची छाप सोडली तो बंबू सुभाष ठाकरे. सज्ज होताना गोलंदाज वेदांत समोर सुभाष. सज्ज होताना पाहतोय आपण वेदांत राइट अमर द विकेट. ओ हो ये लगाया झन्नाटेदार सिक्सर. गावाचा टायगर अभी भी जिंदा आहे. चेंडू खराब नव्हता पण शॉट काय बनवलंय निश्चित अप्रतिम. उच्च कोटीचा फटका म्हणता येईल. लोअर फुलटॉस चेंडू होता, ओळखलं लाईन परकलं आणि चेंडूला बॅकवर्ड स्कोलेच्या वरतून भिरकावलंय. एक जबरदस्त षटकार आणि बुम सुभाष ठाकरे आपला खातं उघडतोय. टीमची धावसंख्या पुढे सरते. आता मात्र पाहतोय आपण 25. यस सज्ज होताना ओ माय गॉड नशीब म्हणावं लागेल. आल्या पावली षटकार ठोकला त्याचा मात्र पॉइंटवर संधी होती आणि हा चौकार. मात्र काय कमबॅक केलं होतं. जवळपास संजय पाहिला आपण की बॅकवर्ड पॉईंटला फसवलं होतं आणि बॅकवर्ड पॉईंटवर खेळ घेण्यासाठी त्यासाठी जॉन्टी रोड रवींद्र जडेजासारखे फिल्डर हवे आहेत तिथं. चौकार आले. चौकाने धावसंख्या आता मात्र 29. सामना या 2 चेंडूमध्ये आता मात्र प्रत्येकदा पाहतोय आपण आल्या पावली सामना फिरवताना सुभाष ठाकरे. युवा गोलंदाज वेदांत खूप छान गोलंदाजी करतोय. समोर एक दिग्गज बॅटर म्हणून ज्याचं नाव या ठाणे जिल्ह्यामध्ये सातत्याने उल्लेख करतोय. याच पात्र पुलचा फटका मिड विकेट आणि लॉंगॉनमध्ये अल्पेश सज्ज आहे तिथं. फक्त एक सिंगल इथे मात्र सुभाष ठाकरेला मिळेल, टीमला मिळेल. टीमची धावसंख्या पुढे सरते. आता मात्र 30. इथून मात्र 25 धावेची आवश्यकता असेल. येणारे चेंडू शिल्लक आहे ते 12-25 असं समीकरण. बारा चेंडू आणि 25 असं समीकरण पाहतोय आपण. निश्चित 3 चेंडूमध्ये 11 धावसंख्येवर नाबाद. खेळपट्टीवर पाहतोय आपण सुभाष ठाकरे. या स्पर्धेची हायस्ट इंडिव्हिज्युअल खेळी ती म्हणजे कल्पेश शनावर आहे, ज्यांनी जवळपास 38 धावाची एक अद्भुत खेळी साकारली होती. एक मात्र विकेट हॅट्रिक, चौकाराची हॅट्रिक 4 बॅटरनी, षटकाराची हॅट्रिक 2 बॅटरनी आतापर्यंत पाहतोय आपण. सर्व लेखाजोखा आमचे भिवंडीकरांचे अजून एक चांगले स्कोरर मॅन फॉर भावाळे युवराज. राहुल येतोय. व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि टीमच्या माध्यमातून खूप महत्त्वपूर्ण षटक आहे. या षटकामध्ये संजय दादा जर विचार केला आपण तर सामना कुठल्या टीमकडे झुकला जाईल हे निश्चित आपल्याला कळलेलं आहे. पण जोपर्यंत सुभाष ठाकरे खेळपट्टीवर आहे तोपर्यंत मात्र गावदी स्पोर्ट टीमचं वर्चस्व कायम आहे. तर जेव्हा दोन्ही संघ ड्रिंक टॉली करत होते तेव्हा जाणायचं आहे. एकाने आल्यानंतर दुसऱ्याने जायचं नाही आहे, कारण की आपल्याजवळ वेळ कमी आहे. तब्बल 8 सामने आहेत. आदेश लागोपाठ 3 वेळ जरी आपण अरे सोनो जिसने पैसे को पानी पिला दिया उसने सातों समुद्र को नीचे दिखा दिया. एक हॅट्रिक जर आपण साजरी केली तरी 500 रुपये. चला आपण ओळ्या सामन्याकडे. 12 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. सामना पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं
की क्रिशे 11 या टीमचं पारडं जड आहे, पण इथं मात्र थोडंसं पारडं जड आहे ते गावदी स्पोर्ट टीमचं. थोडंसं क्षेत्रक्षमध्ये परिवर्तन, डेथ बॉलचा इशारा येताना 12-25 असं समीकरण आहे. कारण की गावदी स्पोर्ट टीमला आवाज जिवंत ठेवायचा असेल तर हा सामना जिंकावा लागेल. कारण की क्रिशे 11 या टीमचं चांगलं प्रदर्शन या संपूर्ण लीगमध्ये पाहतोय आपण. यावेळेस पाहतो चांगला चेंडू होता, अडबॅटने हा फटका पाहतोय आपण. वाईडिश लॉंगॉनकडे डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हलिंग होताना पाहतोय. फक्त आणि फक्त एक सिंगल मिळेल. चांगली सुरुवात राहुल करतोय. 11 चेंडू 24 असं समीकरण, सामन्याची उलटी गिनती इथं मात्र सुरू होताना पाहतोय आपण. कुलमॅन सुद्धा चांगली बॅटिंग करतोय. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत आणि आता मात्र चांगली पार्टनरशिप होताना दोन्ही बंधूमध्ये पाहतोय आपण. एक कुल तर दुसरा शांत राहणारा बॅटर नाहीये, तो म्हणजे सुभाष ठाकरे. सज्ज होताना गोलंदाज राहुल. 1 विकेट तिथून मात्र निश्चित क्रिशे 11 टीमला वापसी करून देईल. एका विकेटची आवश्यकता या टीमला, पण दोन्ही बॅटर खेळपट्टीवर जर राहिले तर आपण जास्त वेळ घेत आहेत दोन्ही टीम. सज्ज होताना गोलंदाज. याच पत्ता कट करण्याचा प्रयत्न, चांगलं फ्लॅशमध्ये क्षेत्ररक्षण. वा भाई वा, बाहेर जाणारा चेंडू होता. जर थांब सोडला असता तर क्वचित हा चेंडू बाहेर पण होता. एक चेंडू पण फुकट घालवलाय कुलमॅन यांनी. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत पाहतोय आपण 10 आणि सामना जिंकण्यासाठी 10-24 असं समीकरण. राहुल चांगला षटक हाताळताना राईट आर्म द विकेट. डेथ बॉल. दबाव आहे, सामना खूप रंगतदार रंगताना पाहतोय आपण. कुलमॅन आणि सुभाष ठाकरे हे दोन्ही बॅटर खेळपट्टीवर. हा चेंडू सोडून दिला. यावेळेस पात्र पंच ठीक आमच्याकडे वळतील, समांतर हात रेषेमध्ये करतील, स्कोररला बिजी ठेवतील. वाईटचा इशारा येतोय. राहुल सज्ज होताना पाहतोय आपण. दोन्ही या बॅटरमध्ये क्षमता आहे सामना जिंकून देण्याची. ओ हो, अप्रतिम चेंडू. प्रश्न विचारला गेला पण सहमत नाहीये. काय झकास हा चेंडू होता. अतिशय प्रतिम. राहुल खरा उतरल्या षटकामध्ये आतापर्यंत. कारण की पहिल्या चेंडूवर सुभाष ठाकरे नॉनस्ट्राईकला गेला आणि तिथून मात्र आता दबाव वाढत चाललाय. कारण की धावा पाहिजेत. अजून जर विचार केला आपण 23 पाहिजे. 23 गती परिवर्तन, पुलचा फटका. इथं मात्र पाहतोय की सुभाष ठाकरे एकच सिंगल घेईल आणि येथून चेंडू शिल्लक आहे ते आता मात्र पाहतोय 8 आणि सामना जिंकण्यासाठी 22 धावेची आवश्यकता आहे. सोपं नाहीये गावदी स्पोर्ट टीमला. पेपर लय अवघड आहे पण ते सोडवणं दोन्ही बॅटरकडे आहे क्षमता. पण इथं मात्र कौतुक करावलं षटकामध्ये राहुल ज्या प्रकारे मारा करतोय. संगणकाने विश्वास दाखवलाय त्यावर खरा उतरलाय. वेलकम ठाकूरपाडा गावचे आमचे पोलीस पाटील सन्माननीय सोमनाथ पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. दादा सोमनाथ ठाकरे साहेबांचं आगमन झालेलं आहे. दादा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ओ याच पता प्रत्येक चांगला चेंडू होता. चेंडूची वाट पाहतो क्षेत्ररक्षक आणि आता मात्र हा आव्हान कठीण बनलंय या षटकामध्ये गावदी स्पोर्ट या टीमला. येणारे इथून मात्र चेंडू शिल्लक आहे ते 7 आणि सामना जिंकण्यासाठी 21 धावेची आवश्यकता. या चेंडूवर षटकार येणं गरजेचं आहे किंवा चौकार. हा चेंडू जर निर्धाव गेला तर मात्र राहुल अप्रतिम टीमला वापसी करून देतील. क्रिशे 11 टीमचं वर्चस्व चौथ्या षटकामध्ये. मी पहिले उल्लेख केला होता की चौथं षटक निर्णायक ठरेल की सामना कुठल्या टीमकडे झुकला जाईल. राहुल इज अ ग्रेट बॉलिंग. राइट आर्म ऑफ द विकेट. ओहो, ये नहीं मानने वाले. जा रही है और निकल गई ढाबे के ऊपर से. As in the mix. सहा चेंडू आणि 15 धावेची आवश्यकता आहे.
धावसंख्या जर पहिली धावपलकावर तब्बल 40-6-15चं समीकरण. आता मात्र हृदयाचे ठोके वाढवणारा सामना रंगात 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 आलाय. एका फटक्याने परत एकदा सामना रोमांचक स्थितीमध्ये आणून ठेवले कुलमॅन यांनी. शेवटी मात्र म्हणतात जो जिता वही सिकंदर. तब्बल पाहतोय या 4 षटकासाठी 35 मिनिटाची वेळ घेतलेली आहे. देवा टायमिंगवर लक्ष ठेव देवा ठाकूर. अंतिम षटक टाकण्यासाठी वेदांत. कठीण अग्निपरीक्षा असेल. समोर दिग्गज 15 धावा रोखायचे आहेत का आणि स्टारच्या लिस्टमध्ये अजून सोडाक्षर नाव कोरायचं का. पण सुभाष ठाकरे ची ती खेळी मला आठवली. बी इंडियन टीमसोबत 2014-15च्या आमदार चषकमध्ये 4मध्ये 4 मात्र शेवटी सामना टाय. शेवटी सोनादेवी टेमघर संघ पराभूत. षटकार मारणं सोपं आहे पण एक धाव घेणं कठीण आहे. बुम बुम सुभाष ठाकरे सज्ज होताना पहिल्या चेंडूवर हा फटका. ओ माय गॉड ओ माय गॉड ये क्या कर दिया. मौका भी दिया और छक्का भी दिया. प्रयत्न खूप चांगला केला होता. प्रयत्न खूप अप्रतिम होता पण असे झेल तुम्हाला इथं मात्र टिपणं गरजेचं आहे. वेलकम आमच्या कॉमेडी बॉक्समध्ये पाहतोय आपण R2 डिझायनर हँडसम. जेवढे पेंट आलेख सुद्धा चांगले करतात तेवढे दिसायला पण स्मार्ट आहेत नितीन. आता मात्र 5 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 9 धावेची आवश्यकता आहे. चला आपण वेळ कमी घ्या. खूप चांगला प्रयत्न केला होता. एवढं सोपं नाही आहे. फटका चांगला होता डाऊन द ग्राउंड. खूप 10-15 पावलाचा रन पार केलं. शेवटी मात्र एका हाताने गिल टिपण्याचा प्रयत्न काही मैदानाच्या आतमध्ये इंचमध्ये. पहिल्या चेंडूवर षटकार. येणारे 5 चेंडू 9. वेदांतची कठीण अग्निपरीक्षा असेल. समोर कोण आहे. बुम बुम सुभाष ठाकरे. देवा ठाकूर आयोजक कमिटीकडून शेवटची वॉर्निंग आहे तुला. सज्ज होताना ओहो अजून एक धमाका मिड विकेटच्या. ओहो हो झेल इथं मात्र असं वाटतं तिथं पाठीराखे आहेत. यस तिथं काही पाठीराखे सुद्धा आहेत. क्रिकेट रसिक आहेत. चांगला प्रयत्न सुभाष दादा यांचा होता. मिडविकेटच्या वरतून षटकार ठोकण्याचा प्रयत्न. चेंडूचा वेग कमी केला थोडासा आणि आता मात्र निश्चित जी आशा होती गावदी स्पोर्ट टीमची अजून सामना संपला नाहीये. 4 मध्ये यश या रिप्ले मध्ये पाहिलं सुद्धा. चला आपण संजय दा क्षेत्रक्षण लावून घ्या. आता मात्र 4 मध्ये 9 धावेची आवश्यकता आहे. पहिल्या चेंडूवर षटकार. त्यांना मात्र सामना फिनिश करण्याच्या नादामध्ये मेडिकेटकडे अप्रतिम झेल टिपल्या गेलं. एका क्षणी निश्चित कुठल्या बॅटरला किंवा टीमला वाटते की आपण अरे कोण सांगता देवा सांग ना एकदा थांब ना सागर शेठ तू हार्ड लक पण सामना संपला नाही. 4 मध्ये 9. आता मात्र वेदांत यांनी वापसी झकास केली. नवीन बॅटर पाहतोय आपण मयूर बांगर. ओ चांगला फटका आहे. खाली क्षेत्र आहे. चेंडू जाईल 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 जाईल. इथं मात्र सीमा पार. अभी नाही तो अभी. मयूर बांगरच्या बॅटमधून हा सुपर फटका. 3 चेंडू आणि 5.
हॅलो ए देवा पेनल्टी भेटेल भाई जाम टाइमपास झालं तुझं जाम म्हणजे ओव्हर टाइम झाला. तर आता मात्र धावसंख्या पाहते धावपलकावर वेलकम सुस्वागतम सुस्वागतम ठाकूरपाडा सरवली ग्रुप ग्रामपंचायतचे यंग आणि डॅशिंग सरपंच राज ठाकरे साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. ओ आता मात्र चेंडू जाईल. सामना झाला नाहीये चेशिंग कंपल्सरी आहे. एका धावेची आवश्यकता आहे. बांगर मयूर बांगर एम बी अप्रतिम दोन झाले पण सुपरस्टार आले. चौकार फक्त आणि फक्त आता मात्र एका धावेची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहे ते 2-1. चेशिंग कंपल्सरी आहे. चेशिंग कंपल्सरी म्हणजे म्हणतात ना तोंडातला घास तोंडाजवळ आला तो मात्र हिसकावून नेईल काय. बॉलर वेदांत. एका धावेची आवश्यकता. चेशिंग कंपल्सरी ड्रेसिंग आणि चेशिंग कंपल्सरी आहे. मयूर बांगर मूर्ती लहान पण कीर्ती महान. एक क्लास फटका त्यांचा मात्र एक लकी चौकार आला. धावा येणं गरजेचं आहे टीमसाठी. कौतुक करावं लागेल इथं मात्र. ओहो इथं मात्र आणखी धोका निर्माण झालाय. निशाणा लागला असता तर कौतुकीचा सामना जिंकलाय. हाडल्या अप्रतिम सामना झाला आणि निश्चित हार्डलक अक्षय ठाकरे कारण की तुमचं टीमचं वर्चस्व अजून कायम आहे. ज्या प्रकारे तुम्ही फाईट केली 95 रोखताना मात्र नाकी जीव आणलं होतं गावदी स्पोर्ट टीमच्या विरुद्ध. कारण की एका झेलनी सर्व सामन्याचे क्षणचित्रे बदलले पण ते शेवटी खेळ आहे. तर सामना ठरलाय. आमचे स्कोरर युवराज धन्यवाद. सामनावी ठरलाय या सामन्यातला खऱ्या अर्थानं जर पाहिला आपण तर सामना जिंकून देण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला होता. कारण की पहिले बॉलिंग करताना 2 षटकामध्ये 2 विकेट आणि 19 धावा. बॅटिंग करताना जेव्हा संघ अडचणीत असताना सुभाष ठाकरे यांनी 19 धावाची खेळी साकारली म्हणून 19 विकेटला पण सामनावीर ठरलाय तो बुम सुभाष ठाकरे. सामनावीर सुभाष ठाकरे. मॅन ऑफ द मॅच सुभाष ठाकरे आपण यायचंय. मॅन ऑफ द मॅच सुभाष ठाकरे.